ज्यात त्यात नाकपसाची सवय हिला जन्माला आल्यापासून हेच केलंयस। आता काही या दोघांचा संसार मोडायचा आहे तुला बाप शकुनी। काय झालं? आई कुठे? तुझी आई गेली सुलू मावशीकडे, ते काय भेशी आहे ना म्हणून यायला उशीर होईल असं म्हणाले। बरंच झालं, निदान आजच्या पुरती तरी अर्पिताच्या जीवाला जरा शांतता मिळेल। आईचं नाही नेहमीच आहे, नुसतं रागराग करत असते दीचा। हे शगुन अपशगुन असं काय असतं का? अंधश्रद्धा सगळी। अरे यार झाल्या असतील ना कोइन्सिडेंटली काही गोष्टी तिच्या जन्माच्या वेळी, मग सारखं सारखं तेच बोलत बसायचं। आणि आईच असं बोलते म्हटल्यानंतर वहिनी तर तिला सपोर्टच करते। ऍटलीस्ट आज दीच्या इन्कमवर घर चालतंय याचा तरी विचार करायचा ना। ती एकटी कमवते आपल्या घरात। आज अर्पिताचा वाढदिवस, निदान आजच्या दिवशी तरी त्या दोघींनी तिच्याशी असं वागायला नको होतं ना। मला सहन झालं नाही, तिचं काय झालं असेल? अर्पिता समजूतदार आहे, घरात भांडणं नको होत म्हणून सोडून देते। काय भाऊजी वर येत ना? हो हो। काय का नाही आज क्रिकेट खेळायला नाही गेलीस? नाही आज सुट्टी आहे। आयडिया। काय झालं? बाबा आई घरात नाहीये, आपण दीचा बर्थडे सेलिब्रेट करू शकतो ना। की बरी आहेस ना तू? कविताला कळलं तर काय तमाशा करेल तुला माहिती आहे ना। काही काय बडबडतेस ग तू? बाबा मला आज दीच्या चेहऱ्यावर स्माइल बघायचंय, आणि बघायचंय म्हणजे बघायचंय। आपण ना सगळं सिक्रेट ठेवू। दी डबेरेला गेली ना की आपण सगळी तयारी करू, आणि ती आली की तिला सरप्राईज देऊ। आजचा दिवस तरी दिला तिच्या मनासारखं जगता येईल। एवढ्या वर्षात आपल्या चाळीमध्ये असली गुंडगिरी बघायला मिळाली नव्हती बघ। तर काय, घरापर्यंत आले, हाणामाऱ्या झाल्या। या चाळीत असं कधी झालं नव्हतं बाई। वेळेत सुधारला तर बरं आहे, नाही तर अजून काय काय बघायला मिळतंय काय माहित। काय कर्तृत्व गाजवतोय बघ तुझा मुलगा रेणू। मी नाही, अख्खी चाळ बोलते त्याच्याबद्दल। लाज काढलीये त्यांनी। कोण बोलतय? हा बाजूला बघ बघ खाली मान घालून कसा बसलाय तो। बघ ना किती फरक आहे या दोन भावांमध्ये। मला वाटतं हा एक दिवस आई बापाला विकून खाईल बघ। हो ना। अगं खाऊ दे ना, खाऊ दे। आम्हाला विकून खाणार आहे ना, तुला तर विकून खाणार नाहीये ना। आणि माझा पोरगा आहे तो काय पण करेल। हा परत जर माझ्या पोराबद्दल कुचाळक्या केल्या ना ते एकेकीच्या झिंजा उपटेन। त्यांच्या झिंजे उपटण्यापेक्षा आपल्या मुलाचा कान पकड। मोठा मुलगा कसा आहे ग, शांत आणि सरळ तुझा। नाहीतर हा आम्हाला काय करायचंय म्हणा, तुमच्या घरात गुंड आले होते। आलेत ना, आमच्या घरात आलेत ना, तुमच्या घरात आले नाहीत ना, मग गप्प बसा ना। पण आम्ही होतो ना तिथं। हो काय केलं, काय केलं? नुसते बघत बसलात। पण तुमच्या घरात काय चालू आहे ना सगळं ठाऊक आहे मला। तुमचं म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। आई शांत हो, शांत। काय शांत हो? शांत हो, झालंय, गेलेत ते गुंड आता। आणि अगं त्यांनी प्रयत्न केले ना। हो दिसतंय ना। आई गुंडांसमोर कोणाचं काही चालतं का? बघ हे सगळं जाऊ दे, तू आज चल मस्तपैकी आल्याचा चहा करून देतो, म्हणजे तुझं डोकं शांत होईल। ज्या या बायकांनी डोकं फिरवलंय माझं, शांत नाही व्हायचं। राहू दे शांत। तुला काहीतरी आणायला जायचं होतं ना, तू काहीतरी बोलली होतीस काय? हो हा त्याचे आज खूप मोठं संकट आलं होतं, पण तुम्ही पाठीशी उभा राहिलात म्हणून निभावलं सगळं। असेच कायम पाठीशी उभे राहा। आई टेन्शन मध्ये असं काहीतरी बोलून गेली असेल, मी तिच्या वतीनं माफी मागतो तुमची। तुम्ही प्लीज राग मानू नका।
अरे तुझ्यावर काय रागवायचं, तू आहेसच समंजस. ए पोरांनो इकडे श्रेयस हो मामा. हे घे. इकडे इकडे तुम्हाला पण आणलंय. हे तू घे, हे तू घे, हे तू घे. 15 मिनिटच खेळायचंय, नंतर शाळेत जायचंय सगळ्यांना, कळलं ना? चला. हो. बाबा हे घ्या, तुमच्यासाठी पान आणलंय. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, गेलेत ते गुंड. केलंय मी मॅनेज. तुम्ही पान खा. अहो मला माहिती आहे आज हप्ता भरायचा दिवस आहे, भरतो मी. हे घे, हे ठेवा. आलोच. बाबा, माझं गॅदरिंग आहे 2 वीक्सनी. त्यासाठी मला प्रिन्सेसचा ड्रेस हवाय. एवढा महागडा ड्रेस घेणार आहेस? पैसे आहेत का तुझ्याकडे? आई, बाबा, नका ना भांडू. नको मला प्रिन्सेसचा ड्रेस. सुरी देऊ का सुरी? सुरी सोपं पडेल ना? चल येते मी. अरे दादा, ते गौरीच्या गॅदरिंग साठी ड्रेस घ्यायचा ना, त्यासाठी किती पैसे लागणार आहेत? सांग ना. जाऊ दे ना, मी सांग ना. 2,500-3,000 रुपये लागतील कदाचित. बस बास? हा, 2,500-3,000 साठी तू एवढं टेन्शन घेत होतास दादा? वेडायस का तू? अरे आरामात मॅनेज होते. हे बघ, माझ्या डब्यांच्या कस्टमर्स कडून पैसे येणं आहे, आणि नाही चालले तर मी कोणाकडून तरी ऍडव्हान्स घेईन. होईल मॅनेज. ती कल्याणी तिच्या बाबांकडे. आपल्याला कोणाकडेही पैसे मागावे लागणार नाहीत. आरामात मॅनेज होईल. अरे खरंच. आता तरी हस. थँक्यू थँक्यू. हा थँक्यू. तुला माहिती आहे ना, मी तुझी सख्खी बहीण आहे, सख्खी. तू ना खरंच वेड आहेस दादा. अरे तुला लागल्यावर मलाही दुखतं. आय नो. आणि तू काळजी करू नकोस. हा, एकदा का तुला सरकारी नोकरी लागली ना, की सगळं व्याजासकट वसूल करणार आहे मी. चल बाय. बाय. सावकाश. हो, उशीर झाला आज. द्या मी घेते. नको जा बा, तो तुला उशीर होईल. बरं येते. हा. काय बिंडू दादा, दुकान उघडे बाहेर. पडायचं? बाबा, बाबा. गेली. काय चाललंय? अरे दादा, आम्ही दीचं बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन करतोय. आई नाहीये ना घरी. कमाल चान्स मिळाला आपल्याला. बाबा ही नाही म्हणजे कल्पना चांगली आहे. करूया आपल्या. सिक्रेट आहे. पण कसं सेलिब्रेशन करणार? नाही म्हणजे केक वगैरे आपण ऑनलाईन मागवू शकतो, पण डेकोरेशनचं काय? हो हो हो, सगळं करूया. आतापर्यंत आई तिला जे जे बोलली ना, ते सगळं ती विसरून गेली पाहिजे. असा सेलिब्रेट करू तिचा बर्थडे. गुड.
अरे पण गिफ्टचं काय? मी सांगतो ना. सलील, मला माहितीये तुला श्रीमंत व्हायचं. अरे कोणाला व्हायचं नसतं, पण त्यासाठी शॉर्टकट्स. उठून बस. त्यासाठी शॉर्टकट्स नसतात. एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत आणि प्रामाणिकपणा याला जगात पर्याय नाहीये. आणि यार फोकस हवा रे. ही अशी धरसोड वृत्ती ठेवून नाही चालणार आहे. तरी तुझ्या प्रत्येक बिझनेस आयडियामध्ये आपण पैसे होतो, पण एक गोष्ट करत असताना तुला दुसऱ्या गोष्टीमध्ये जास्त पैसा दिसतो. मग ही हातातली गोष्ट सोडून तू त्याच्या मागे धावतोस. एका वेळी 4 दगडांवर पाय ठेवशील तर तोंड घाशी पडू आपण सलील. आणि ही आत्ता आली ना, तशी वेळ येते आपल्यावर. हे जे झालं ते झालं, पण तू ठरव तुला आयुष्यात काय करायचंय. अरे बास बास बास, किती बोलशील त्याला तू? हा, सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाहीये त्याने. बघ त्याचा चेहरा कसा झालाय तो. गुंडांनी येऊन त्याला मारलं. गुंडांचा मार आणि तुझी बोलणी यानंच पोट भरायचं का त्याला? आई, तो सुधारावा म्हणून बोलतोय मी. हो, त्याची चूक त्याला दाखवायला नको का? काय चुकला बिकला नाहीये तू. बघ साधं आहे बिचार माझं पोरग. ते बाकीचे लोक आहेत ना ते फसवेत. तर तो तरी काय करणार रे? आणि पैसे काय कुठे पळून चालले होते? दिली असती जरा मुदत वाढवून तर काय बिघडलं असतं? आणि तू इतकं त्याला बोलतोय, तुला काय एवढा त्रास होतो रे? आई, काय आई? माझा सलील ना कर्तबगार आहे. काय नवीन नवीन आयडिया सुचत असतात बिझनेसच्या. शिक त्याच्याकडून काहीतरी. आणि ते जमत नसेल ना तर निदान त्याला मदत तरी कर. का तुला जबाबदारी घ्यायचीच नाहीये त्याची? तसं स्पष्ट सांग मग. अगं आत्ता जबाबदारी घेतली का मी त्याच्या पैशांची? मग काय उपकार केलेस? लहान भाऊ आहे ना सख्खा तुझा तो. कर्तव्य आहे तुझं म्हणून इतकं बोलून दाखवशील? हा, ए समीर थांब, मला जरा बाजारापर्यंत सोड आणि पैसे दे ना. अगं सॉरी, विसरलो मी. ऍक्च्युअली ATM मधनं काढून आणले होते, ते आवरायच्या नादात विसरून गेलो. दे अजून 500 रुपये दे. चल रिक्षाने जाऊ. ए रेणुका, ती भांडी आवरून ठेव, घासून ठेव. महाराणीसारखं बसायला पाहिजे फक्त. अरे धन्य आहेस बाबा तू. लाखो करोडो बघतायत बाप्पाचे, पण बाप्पासमोर मावा केक नैवेद्य म्हणून ठेवणारा तूच पहिला आणि शेवटचा आहेस. आज वाढदिवस आहे तिचा. कुणाचा? काय झालं? का रडतेस? मला सांग, कोणी मारलं का तुला? कोणी रागवलं का तुला? मला सांग तू फक्त. मी लगेच जाऊन बदलतो त्याला. डुशुम 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 डुशुम. आत्ता कसं? अशीच हस आणि मला सांग, तू रडत का होतीस? ते आज ना माझा वाढदिवस आहे. मग वाढदिवसाच्या दिवशी कोण रडतं? माझा कोणीच वाढदिवस साजरा करत नाही कधीच. मग मला रडू येतं आणि मग मी इथे येऊन बसते बाप्पाजवळ.
डोळे बंद कर. उघड. केक. हा आता काप याला. कसं कापू? बोटाने. बोटाने? हा. हॅपी बर्थडे टू यू. झाला तुझा वाढदिवस साजरा. आणि यापुढे कोणी तुझा वाढदिवस साजरा करो या ना करो, पण मी तुझा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार. काय रे, कुठे रावलायस? काही नाही. कुणाचा वाढदिवस आहे म्हणालास? माहित नाही. गणपती बाप्पा, आज त्या मुलीचा वाढदिवस आहे. ती मुलगी त्या दिवसानंतर मला कधीच भेटली नाही, पण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि केक पाहून ओठांवर आलेला हसू मी अजूनही विसरलो नाहीये. म्हणूनच तिला दिलेला शब्द आजपर्यंत पाळतो. ती मुलगी जिथे कुठे असेल तिच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. मला तिचं नावही ठाऊक नाहीये, पण माझ्या शुभेच्छा कायम तिच्या सोबत ठेव आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेव. तिला सुखी ठेव बाप्पा. तुमची इच्छा असेल त्या व्यक्तीकडून हा केक कापून घ्या. नक्की. बाप्पा, आज माझा वाढदिवस, पण आई आज सुद्धा बोलली रे मला. इतकी वाईट आहे का रे मी? पण तू तर नाही ना दूर लोटणार मला? नाही, माझी खात्री आहे तू आशीर्वादच देशील. गुरुजी, तुम्हाला कसं माहित आज माझा वाढदिवस आहे ते? म्हणजे तुझाही वाढदिवस आहे? मग अजून कोणाचा आहे? माहित नाही. म्हणजे अगं, हा केक आहे ना, हा एका भक्ताने बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवला. कोणाच्या तरी वाढदिवसाचा शकुन म्हणून ठेवला असेल. त्याने केक ठेवला आणि लगेच तू आलीस. हा बाप्पाचा संकेत वाटतो मला. मला वाटतं हा केक तू कापावास. कापशील ना? हो हो, चालेल ना. थांब, केक कापायला काहीतरी घेऊन येतो. हा तुझाच आशीर्वाद ना. इतर कोणी नाही केलं तरी माझ्या बाप्पाने माझा वाढदिवस साजरा केलाच. कायम असाच सोबत राहा. ही सुरी घे केक कापायला. घ्या गुरुजी. हा केक तुझ्यासाठी आणलाय ना, मग हा मान तुझा.
हॅलो. हॅलो, अर्पिता पुरोहित बोलतायत का? हो बोलते. आपण कोण? मी श्रीपाद अभ्यंकर, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स मधून बोलतोय. हा नमस्कार, बोला ना. हे बघा, आमच्या बॅक ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे ना, त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी रोजच्या 10 डब्याची ऑर्डर आहे. संकेत ज्वेलर्सला तुम्हीच डबा सप्लाय करता ना? हा. नाही, त्यांच्याकडनंच तुमचा रेफरन्स मिळाला, त्या संदर्भात बोलायचं होतं. जमेल ना तुम्हाला? हो हो जमेल ना, जमेल. आणि हो, उद्या येताना सॅम्पल म्हणून 10 डबे घेऊन या. एकदा का स्टाफ कडून फीडबॅक मिळाला की ऑर्डर कन्फर्म करता येईल. डोंट वरी, त्या 10 डब्यांचं पेमेंट आम्ही करणार आहोत. सॉरी. हो हो हो, मी आणते 10 डबे आणते. या या, वाट बघतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. कसला क्यूट आहेस रे बाप्पा. आधी मला केक देऊन माझा वाढदिवस साजरा केलास आणि आता मला गिफ्टही दिलंस. थँक्यू. 10 डबे, कामही वाढेल आणि इन्कमही वाढेल. म्हणजे दादाला गौरीच्या ड्रेससाठी मनसोक्त खर्च करता येईल. बाबांकडे भाडं मागायला कोणी आमच्या दारातही येणार नाही. थँक्यू 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 थँक्यू. बाप्पा, आईला सांगणार आहे. आईला सांग ना की माझा वाढदिवस चांगली बातमी घेऊन आलाय. आईला सांग ना माझ्यावरचा राग सोडायला. आईला सांग ना एकदा एकदा मला अर्पिता म्हणून हाक मारायला. आईला सांगणार आहे एकदा मला प्रेमाने जवळ घ्यायला. सांगशील ना? पिंटू दादा जेवलात का? हो जेवलो. ए बरीनो, बाजूला बाजूला. इथं आली. लागेल ग. काय ग, अभ्यास झाला का? काका मी मदत करू का? नको नको, मी करतो. नक्की? हो. बरं. जेवलात काकू? आता यावेळेस दार का बंद आहे? का? काय चाललंय मन्या? बर. नो चीटिंग. नो चीटिंग. अगं मी 3 म्हटल्यावर तुझे डोळे उघड. 1 2 3. या घरात अपशकुनी माणसांचे वाढदिवस साजरे होत नाहीत. आई, आईला माहिती आहे. कविता बाहेर जाणार होती हा मला माहित होतं ना, म्हणून निकीने सगळा प्लॅन केलाय. तू घाबरू नकोस. बाबा कशाला? आईला कळलं तर ती चिडेल. तिला काहीही कळणार नाही. तिला यायला उशीर. तू दार लावून. पण बाबा कशाला? हॅपी बर्थडे आतू. वाव,
किती गोड आहे. म्हणे तू बनवलं? थँक्यू 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 थँक्यू. आणि हे माझ्याकडून. निक्की अगं तिची काय गरज होती? अगं तुला गरज पडते ना, ते हिशोब वगैरे काय काय करत असतेस. घे. किती क्यूट आहे. निक्की अगं एवढी महागडी डायरी कशाला आणायची? तू पण ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि हे आमच्याकडून मम. थँक्यू. सोन्यासारखी आहेस बाळा. अशीच झळाळत राहा, मोठी हो आणि 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 सुखी राहा. हं? छान आहे ना. काय रे? पाहिलं बाई का दादा? हा काय? हो पडते. हा पाया पडते. ते चल केक कट करू चल. आई. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear अर्पिता. थँक्यू. तू इतकं सगळं करतेस आमच्यासाठी. तुला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायला पाहिजे नाही का? मी बघते.